नमस्कार मित्रांनो, मी शैलेश। मी एक यशस्वी उद्योजक असून व्यवसायानिमित्त माझे नेहमी वेगवेगळ्या शहरात येणे-जाणे असते। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशा वळणाची गोष्ट सांगणार आहे, जिथे नातेसंबंध आणि भावनांचा एक गुंता तयार झाला होता। ही गोष्ट लग्नाचा तो दिवस आणि पहिली भेट। माझ्या आईवडिलांनी पाहिलेली मुलगी, अंजली, मला पहिल्या नजरेतच आवडली होती। लग्नाचा दिवस होता, चोहीकडे आनंदाचे वातावरण होते। मी आणि अंजली स्टेजवर बसलो होतो। पाहुण्यांची ये-जा सुरू होती, तितक्यात माझी नजर गर्दीत एका स्त्रीवर स्थिरावली। तिचे वय साधारण 30 ते 32 वर्षे असेल। तिचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि प्रभावी होते। तिला पाहून कोणीही मोहित होईल अशी तिची ठेवण होती। पण त्या गडबडीत ती नक्की कोण आहे, हे मला समजले नाही। "हच राहा", मला नवल वाटले, पण मी जास्त विचार केला नाही। नंतर मला समजले की कांती मावशीच्या घरची परिस्थिती थोडी वेगळी आहे। तिचे पती तिच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते आणि त्यांचा मुलगा आशू हा मानसिकदृष्ट्या थोडा कमकुवत होता। तर खुशबू ही कांतीची सख्खी मुलगी नव्हती, तर तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती। कांती आणि खुशबूमध्ये वयाचे अंतर फार कमी होते, त्यामुळे त्या मायलेकीऐवजी मैत्रिणींसारख्या वाटायच्या। भेटीगाठी आणि वाढलेले आकर्षण। एके दिवशी अंजली माहेरी गेली असताना कांती मावशीचा फोन आला आणि तिने मला काही घरगुती कामासाठी बोलावले। तिथे गेल्यावर आमच्या गप्पा वाढल्या। कांतीचे बोलणे आणि तिची वागणूक खूपच मैत्रीपूर्ण होती। हळूहळू आमचे फोनवर बोलणे सुरू झाले। मला तिच्याबद्दल एक ओढ वाटू लागली होती। एके दिवशी मी तिला माझ्या ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर भेटायला बोलावले। तिथे आमच्यात मोकळेपणाने चर्चा झाली। ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खुश नव्हती। तिचे पती कामात व्यग्र असायचे आणि तिला घरातून जे प्रेम हवे होते, ते मिळत नव्हते। त्या दिवशी आमच्यातील मैत्रीने एक वेगळे वळण घेतले। आमच्या भेटीगाठी आणि वाढलेले आकर्षण। एके दिवशी अंजली माहेरी गेली असताना कांती मावशीचा फोन आला आणि तिने मला काही घरगुती कामासाठी बोलावले। तिथे गेल्यावर आमच्या गप्पा वाढल्या। कांतीचे बोलणे आणि तिची वागणूक खूपच मैत्रीपूर्ण होती। हळूहळू आमचे फोनवर बोलणे सुरू झाले। मला तिच्याबद्दल एक ओढ वाटू लागली होती। एके दिवशी मी तिला माझ्या ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर भेटायला बोलावले। तिथे आमच्यात मोकळेपणाने चर्चा झाली। ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खुश नव्हती। तिचे पती कामात व्यग्र असायचे आणि तिला घरातून जे प्रेम हवे होते, ते मिळत नव्हते। त्या दिवशी आमच्यातील मैत्रीने एक वेगळे वळण घेतले। आम्हाला माहीत होते की हे नाते चुकीचे आहे, पण भावनांच्या ओघात आम्ही वाहत गेलो। लोणावळ्याची ती ट्रिप आणि नवीन वळण। आमच्या या नात्यात आता खुशबूचीही एंट्री झाली होती। खुशबूला आमच्याबद्दल संशय येऊ नये म्हणून कांतीने एक नवीन योजना आखली। खुशबूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही लोणावळ्याला एका फार्म हाऊसवर गेलो। तिथे कांतीने खुशबूला विश्वासात घेतले आणि तिला सांगितले की शैलेश हा आपल्या कुटुंबाचा आधार आहे। त्या रात्री फार्म हाऊसवर जे काही घडले, त्याने आमच्या नात्याची सर्व समीकरणे बदलून टाकली। खुशबूला आता आमच्यातील गुपिताबद्दल सर्व काही समजले होते आणि ती देखील आता या नात्याचा एक भाग बनली होती। संकटाची चाहूल। पण सुखाचे हे दिवस फार काळ टिकले नाहीत। घरी आल्यावर अंजलीने मला धक्कादायक बातमी दिली। माझी सासू, अंजलीची आई, शहरात येणार होती। तिला कांती मावशीच्या वागण्याबद्दल संशय आला होता। सासूबाई घरी आल्यावर थेट म्हणाल्या, "चला, मला आत्ताच्या आत्ता कांतीकडे जायचे आहे." आम्ही सर्वजण कांतीच्या घरी पोहोचलो। तिथे वातावरण खूप तणावाचे होते।
सासूबाईंनी कांतीवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आणि अचानक माझ्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, जावई बापूंना नक्कीच काहीतरी माहीत असणार. माझे पाय लटलटू लागले. वाटले आता सगळं संपलं. पण तितक्यात खुशबू मध्ये पडली आणि म्हणाली, मावशी, आईबद्दल जे काही ऐकलं ते अर्धवट आहे. खरी गोष्ट तर काही वेगळीच आहे, जी कदाचित जिजू सुद्धा सांगायला घाबरत आहेत. खुशबूच्या या एका वाक्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच श्वास रोखले गेले. आता खुशबू नक्की काय सांगणार होती? ती आमचे गुपित उघड करणार होती की स्वतःचा कोणता वेगळा डाव खेळणार होती? मित्रांनो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू